सुंदरा मावशी, तुम्ही सांगितलेली सगळी पालेभाजी घेऊन आले। बर, काय करू? नेऊन ठेवा आत. हो। सुंदरा मावशी जरा आले हो। हो, कडुलिंबाचा पाला कडू असो आणि तो आपला कडवटपणा कधीच सोडत नाही। तशीच काही माणसं असतात की जो आपला अहंकार, स्वार्थ आणि पापबुद्धी सोडत नाही, पण अशा माणसांचा कडवटपणा मात्र समाजाला, गावकीला आणि भावकीला खूप त्रास देतो। पण मग स्वामी, अशा माणसांच्या स्वभावातला कडवटपणा कमी कसा करायचा? कडुलिंबाच्या कडवटपणावर उपचार करता येत नाहीत, पण माणसाच्या कडवटपणावर मात्र उपचार करता येतात, जर तो इतरांना त्रास देत असेल तर। आणि अशाच माणसांवर आम्ही उपचार करूही। श्री स्वामी समर्थ। काय हो दशरथ दादा, त्या दिवशी आला होता त्यावर आज येताय तुम्ही स्थानावर? काय सांगू सुंदरा मावशी, गेले काही दिवस माझ्या आयुष्यात खूप वाईट घडतंय। एकामागून एक संकट माझ्या आयुष्यात येते। एक संकट संपताय ना संपताय तोच दुसरं संकट उभं राहते। म्हणून आज एक प्रश्न विचारतोय स्वामी तुम्हाला। तुम्ही सेवेकऱ्यांना नेहमी सांगता, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। मग माझा वाईट काळ सुरू होता तेव्हा कुठे होतात स्वामी? तेव्हा कुठे होतात स्वामी? तेव्हा कुठे होतात स्वामी? तेव्हा कुठे होतात? वा रे वा, उलट आम्हालाच जाब विचारतोय। चुकी झाली स्वामी, क्षमा असावी। नाही रे, तसं नाही। तुम्हा भक्तांना अधिकार आहे आपल्या गुरुला प्रश्न विचारण्याचा। आणि तुला जाणून घ्यायचं ना, तुझ्या वाईट काळात आम्ही कुठे होतो ते? चल, तुला दाखवतो। इथे होतो आम्ही। इथे? कळलं नाही का? नाही स्वामी। बस आणि तू भाकरी बनव। मी? हो, तूच। दशरथ दादा, स्वामीदेव सांगतायत ना, मग करा। तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। आत्ताच का काढलीस? स्वामी, भाकरी भाजली म्हणून काढली। भाकरी भाजत असताना तिला भाजू दिलंस? बेवकूफ! अरे त्रास झाला ना तिला, चटके बसले। अरे या पिठाचा मालक होतास ना तू, मग असे कसे भोग भोगू दिलेस तू त्या पिठाला? सुंदरा मावशी, स्वामी नेमकं काय सांगू पाहताय तो? भाकरी होण्यासाठी ते पीठ तव्यावर होरपळत होतं, तेव्हा कुठे होतास तू? स्वामी, दशरथा, अरे पिठाची भाकरी व्हायची असेल तर चटके सहन करावे लागतात। तव्याचा प्रत्येक चटका हा तिला जाळण्यासाठी नसतो, तर तिला तयार करण्यासाठी असतो। योग्य वेळ आली की तव्यावरनं भाकरी उतरवायची जबाबदारी कोणाची? तुमची स्वामी। आणि आम्ही ती उतरवतोच। तुझ्याही बाबतीत आम्ही हेच होऊ देत होतो। तुझा वाईट काळ आला म्हणून आम्ही तुझ्यापासून दूर गेलोच नव्हतो। तू तव्यावर होतास आणि आम्ही चुलीजवळ होतो, आणि आम्ही चुलीजवळ होतो, आणि आम्ही चुलीजवळ होतो, आणि आम्ही चुलीजवळ होतो। तुला वाटलं आम्ही कुठेच नव्हतो,
पण तुझा एकही चटका आमच्या नजरेआड गेला नाही. स्वामी मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. मी तुम्हालाच दोष देत होतो. असं आमच्या अनेक भक्तांच्या बाबतीत होतं. आमच्या रेणुकाच्या बाबतीतही हेच होतं. तिलाही असेच चटके सहन करावे लागले. पण त्या पोरीने कधी तक्रार केली नाही की आम्हाला दोष दिला नाही. उलट सगळं सहन करूनही आमच्यावरचा विश्वास तिने सोडला नाही. आता तिचीही भाकरी तव्यावरून उतरवायची वेळ आहे. म्हणजे स्वामी फक्त 4 दिवसांचा प्रश्न आहे. राधा थांब, काय करतेस तू हे? आपण इथून निघून जायला हवं. पण असं अचानक का? तुम्हाला सांगितलं ना, काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. तुम्हाला जो अनुभव आलाय आणि गेल्या काही दिवसात आपल्यासोबत ज्या काही विचित्र गोष्टी घडतायत ते सगळं पाहता मला एक गोष्ट कळून चुकली आहे. आपलं ह्या गावात राहणं धोकादायक आहे. आपण इथून निघून जायला हवं. राधा, राधा माझा आई, बस बस खाली. राधा घाबरू नकोस, शांत हो. हे बघ, आपल्याला असं करता येणार नाही. मार्तंड महाराजांनी सक्त ताकीद दिली, आपल्याला गाव सोडता येणार नाही. स्वामींचा बंदोबस्त करतील ते. मार्तंड महाराज स्वामींचा बंदोबस्त करतायत कुठे? तुम्ही बघताय ना, स्वामी त्यांच्या प्रत्येक डावपेचात यशस्वी होत आहे. स्वामींनी आतापर्यंत जे जे काही केलंय त्यांना थांबवलंय का कोणी? आपल्याला स्वामींचा हेतू कळून चुकलाय. त्यांना आपलं बाळ हवंय. त्यांनी आपल्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्नही केलाय. त्यांचं सामर्थ्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले. ते शांत आहेत म्हणून आपण गाफील राहायचं का? ते कुठल्याही क्षणी आपल्या बाळाला घेऊन जातील, आपण त्या क्षणाची वाट बघायची आहे का? आपल्याला इथून जायलाच हवं. राधा, पण त्यांच्यावर खटला सुरू आहे. ते आपल्या बाळाला घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला अजूनही वाटतं की त्यांना खरंच खटल्याची भीती वाटते? ते काही नाही. आपल्याला इथून निघून जायला हवं. तुम्ही एक गाठोडं बांधा, मी बाळाला घेऊन येते. माझा देव, माझा देव, देव माझा, माझा देव, माझा देव. आजार, आजार, शरीराचा आजार, मनाचा आजार. आजार सगळ्यांना दिसतो, पण त्याचं मूळ कुठे आहे हे फार कमी जणांना माहित असतं. जिथे स्वार्थ तिथे धिक्कार, आणि जिथे आजार तिथे उपचार. स्वामी, हा औषधी लेप तुम्ही कोणासाठी तयार करताय? आमच्या रेणुकासाठी. रेणुकासाठी? मी तर रेणुकाच्या आधीपासून स्वामींचा भक्त आहे. स्वामी स्थानावर येऊन नित्य सेवा केली आहे. मग असं असतानाही स्वामींनी माझ्या आधी रेणुकासाठी औषध का बनवलं? मलाच तिची काळजी घ्यायला का पाठवलं? पण माझी काळजी घेतलीच नाही. हे असं का करतायत स्वामी? बेवकूफ, नासमज. थांब, तुझं टाळकं ठिकाणावर आणतो. माझा देव, माझा देव, देव माझा, माझा देव, माझा देव, देव माझा देव. निघून जा इथून. ही अक्कलकोट मध्ये आली, आता थेट आमच्या दारात.
पण ही इथं आली कशी? तू निघून जा इथून. तू तू आमच्या जवळ काय येतेस? रेणुका, रेणुका कशाला आलीस तू इथे? आम्हाला त्रास देऊ नकोस. रेणुका, रेणुका इथून निघून जा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. अहो मला भीती वाटते हो. तू घाबरू नकोस, मी आहे ना. रेणुका ऐकतेस ना? हे असं दार वाजू नकोस, याचा काही उपयोग होणार नाहीये. अहो ही दार मोडून तर आत येणार नाही ना? त्यांनी भोगायला लावलाय तो भोगणार, आणि जे पेरलाय तेच उगवणार. मी कुणाला काय भोगायला लावलं? मी काय भोगणार? मी काय पेरलंय कुणाच्या आयुष्यात, ज्याचा परिणाम म्हणून हे कोड माझ्या शरीरावर आलंय? ज्यांनी जे भोगायला लावलाय तो भोगणार, आणि जे पेरलाय तेच उगवणार. सदाशिव, आत ये. स्वामी, मी शरीराच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. सामान्य माणसांचं हे ठीक आहे, पण आमच्या भक्तांच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? शरीराला झालेला आजार हा गुरुवरच्या विश्वासापेक्षा मोठा होऊ शकतो, असंच ना? समोर बघ, त्या बागेतल्या काही फुलांवर सूर्यप्रकाश पडलाय आणि काही फुलं सावलीत आहेत. मग ज्या फुलांवर सूर्यप्रकाश पडलाय त्या फुलांवर देवाची कृपा आहे, आणि जी सावलीत आहेत त्यांच्यावर अन्याय करतोय, असंच तुला म्हणायचंय ना? रेणुका, पुरे झालं, निघून जा इथून. ऐकतेस ना? हे असं दार वाजवणं थांबव, याचा काही उपयोग होणार नाहीये. कशाला आलीस आमच्या मागे? त्रास नको देऊस आम्हाला, जा इथून. रेणुका, इथून निघून जा, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. हा आवाज तर स्वयंपाकघरातून येतोय. बाहेर बाहेर रेणुका दार वाजवते, मग स्वयंपाकघरात कोण आहे? चल बघूया. जी फुलं आता सावलीत आहेत ती तुझ्यासारखीच उदासून कोमेजली आहेत का? नाही स्वामी. कारण त्यांना माहितीये कोणावर कधी सूर्यप्रकाश पडणार, आणि हे त्यांच्या हातात नसतं. सूर्य कुठे आहे याच्यावर ते अवलंबून असतं. सूर्यप्रकाश कायम कधीच एका जागेवर राहत नाही. तो हळूहळू पुढे सरकतो, आणि योग्य वेळ आली की त्याचं ऊन ते बाकीच्या फुलांवरही पडतं.
मग आता दुसऱ्या फुलांवर सूर्यप्रकाश पडतोय म्हणून आपण रडत बसायचा? दुसऱ्याच्या वाटेला आलेला प्रकाश बघून आपण अंधारात आहोत असं कधीच समजायचं नाही. तू असा का विचार केला नाहीस की रेणुका बरी होऊ दे? कोणाचा तरी आजार बरा होतोय यात आनंदच आहे ना. मी चुकलो स्वामी, मला क्षमा करा. रेणुका बरी व्हावी याचा आनंद मानायचा सोडून मी माझ्या दुःखाची तुलना तिच्याशी केली. उठ सदाशिव, नको स्वामी. उठ. शरीराच्या व्याधीवर औषध सापडेल, उपचारही होतील, पण मनाच्या व्याधीचं काय? शरीरावरचे चट्टे दिसतात पण मनावरचे चट्टे दिसत नाही आणि म्हणूनच ते जास्त धोकादायक असतात. तुझ्या शरीरावर कोड उमटलंय पण त्याहून मोठा तुझ्या मनावर चट्टा उमटला होता. माझ्यावर अन्याय झाला आणि माझी काळजी का घेतली नाही तो चट्टा दूर करणं आधी गरजेचं होतं. तुझ्या मनावर तर फक्त एकच चट्टा उमटलाय पण तिथे शिवनाथचं मन अख्खं मलिन झालं. ही इथे कशी? ही इथे पण आणि तिथे पण. बाहेर होती, इथे कशी आली? थांबा तुझं वाजवणं. रेणुका बंद कर. माझा देव 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 माझा देव माझा देव माझा देव 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 माझा देव माझा देव. काय झालं? ती इथे बसली होती, मी दार उघडलं आणि ती पळत आली. तू आज जाऊन बघून ये. मग ही इथं कशी? तिथे पण आहे, तिथे पण आहे. हे कसं होऊ शकतं? अहो अहो काय होतंय सगळं? मला काहीच कळत नाहीये. नाही नाही, हे कसं शक्य आहे? बाहेर रेणुका, आत रेणुका. नाही नाही, हे शक्य नाही. राधा राधा, मला काहीच कळत नाहीये.
स्वामी देवा, तेव्हा हा कसला आवाज आहे? हे काय घडतंय? जाणीव करून देतोय शिवनाथला. त्यांनी जे आमच्या रेणुकाला भोगायला लावलंय ते आता त्याला भोगायला लागणार आहे. जे पेरलंय ते चुकवणार. हे घे आणि रेणुकाच्या कपाळाला लाव. हो स्वामी. पण स्वामी, मला एवढं कळलंय, तुम्ही कुणाच्या तरी मनातलं कोड बरं करायला सांगितलं. ते कोड रेणुकाच्या मनातलं होतं, पण मला अजूनही नीट कळलेलं नाही. रेणुकाच्या मनात नेमकं काय दडलंय? त्याचा शिवनाथशी काय संबंध? तो तिच्या जीवावर का उठलाय? आता मला सांग, तुझ्या व्याधीवर तुला जर का उपचार करायचा असेल आणि त्याकरता तुला हा पाला लागणार असेल, तू फक्त हा पाला तोडशील का अख्खं झाड तोडशील? फक्त पालाच घेईन स्वामी. शिवनाथने अख्खं झाड तोडलंय. म्हणजे कळेल? येत्या 4 दिवसात सगळं कळेल. रेणुकाच्या मनातलं कोड बरं होण्याची वेळ आता आली आहे. माझा देव, 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 माझा देव, माझा देव. हे इथे खिडकीत आहे. माझा देव, 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 देव. माझा देव, माझा देव. दरवाजा पण ठोठावते, खिडकी पण ठोठावते आणि तिकडे 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 स्वयंपाकघरात भांडी पण वाजवते. ही एकाच वेळी 3 ठिकाणी कशी असू शकते? बस आता हे सण नाही होत. ही आता अशी ऐकायची नाही. हिला मी आता सोडणार नाही. आज हिला इथल्या इथं संपून टाकतो की नाही बघ. शिवनाथ, अरे होतात कुठे तुम्ही दोघे? केव्हाचं दार वाजवतोय आम्ही. अहो, ती गेली कुठे? मग आतापर्यंत आम्ही जे ऐकत होतो ते आवाज आले कुठून? वेळ सरकतीये, ती आता कोणाकरता थांबणार नाही. काय झाले काय तुम्हा दोघांना? एवढे घाबरलेले का दिसताय? काय सांगू महाराज, आम्ही आज घरामध्ये होतो आणि आम्ही दरवाजा बंद केला. ती जोर जोरात दरवाजा वाजत होती. नंतर स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला. आम्ही स्वयंपाकघरात गेलो. तिथे
तिथे ती रेणुका खाली बसली होती, भांडी भांडी वाजत होती ती. आम्ही इथे आलो तर ती दाराबाहेरच उभी होती. खिडकीमध्ये रेणुका, सगळीकडे रेणुका होती. ती एकाच वेळी 3 ठिकाणी होती. गुरुदेव गुरुदेव, मी संतापून दरवाजा उघडला तर रेणुका नव्हती. तुम्ही दोघे होता. माहित नाही आम्हाला. भास झाला की खरंच ती आली होती का त्या स्वामींनी काहीतरी केलं पुन्हा. स्वामी, गुरुदेव गुरुदेव, स्वामी. पण जे काही झालं ते फार भयानक होतं. स्वामी हे सगळं काय करतायत? शिवनाथला अशा प्रकारे का घाबरवतायत? यामागे त्यांचा हेतू काय? हेतू अगदी स्पष्ट आहे. शिवनाथने जी अवस्था रेणुकाची केली आहे त्याच अवस्थेत शिवनाथला आणून सोडायचंय. त्याच्या मनातली भीती, त्याची अस्वस्थता आणि त्याचा अपराध, आता हेच सगळं त्याच्या विरोधात उभं राहणार आहे. शिवशंकर शंभो. घाबरू नका, आम्ही बघतो काय करायचं ते. तू इथे कशी? मी म्हणजे? अरे आम्ही तुला भेटायला आलोय, तुमची विचारपूस करायला आलोय. अरे आणि उलट आम्हालाच विचारतोस गुरुदेव गुरुदेव. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात यायची? अरे आम्ही आहोत, आम्ही मार्तंड महाराज. अरे शिवनाथ, अरे काय बोलतोस? अरे मार्तंड महाराज आहेत, गुरुदेव आहेत, गुरुदेव. मी तुला सोडणार नाही. अरे काय बोलतो तू? तुला सोडणार नाही. गुरुदेव, अरे शिवनाथ. अहो सोडा. अरे शिवनाथ, अरे शिवनाथ, मी मार्तंड महाराज आहे. शिवनाथ, अहो काय करताय? अहो सोडा त्यांना. अरे शिवनाथ, शिवनाथ. अरे शिवनाथ, आम्ही मार्तंड महाराज आहोत. अरे काय करतोस? अहो सोडा. शिवनाथ, शिवनाथ. अरे मार्तंड महाराज येते. अरे पाप लागेल तुला. अरे सोड शिवनाथ. अरे सांग ना. अहो सोडा, काय करताय? गुरुदेव गुरुदेव. अरे वस्तू सोडे सोडे. अहो ते मार्तंड महाराज सोडा. स्वामी, मला एक सांगा, मी सुखी होण्यासाठी माझ्या आयुष्यात काय बदल करायला हवा? रोजच्या आयुष्यात माझं काहीतरी चुकतंय हे मला कळतं, पण काय चुकतंय हेच कळत नाही. गए, हे गए, काय स्वामी? काय करत होतीस? भांडी घासत होते. कशा करता? राहू दे. स्वामी कशाला म्हणजे? अहो भांडी अस्वच्छ होती, स्वच्छ केली नाहीत तर त्याच्यावर मळ साचेल. हे कपिले, ओ स्वामी, कुठे चालली? नदीवर चालले कपडे धुवायला. काही गरज नाही. बरं. नाही स्वामी, कपडे मळले आहेत ना. काही गरज नाही सांगितलं ना. राहू दे तसंच. आणि सुंदरे, तू कुठे गेली होतीस? अंगण झाडायला. अंगणात इतका पाला पाचोळा होता, सगळा स्वच्छ केला झाडून अगदी. कशाला? काही गरज नव्हती. म्हणजे तेव्हा कविराज, हो स्वामी. स्नान केलं का? हो स्वामी, रोजच करतो. रोज स्नान करायची काय गरज आहे? आठवड्यातून एकदा केलं तरी चालतं. देवा हो, असं करून कसं चालेल? शरीराची स्वच्छता पवित्रता राखायलाच पाहिजे ना. गए, तो आडगळी ठेवलेला हांडा घेऊन ये. हो.
स्वामी, हंडा. त्याला दे. तो हंडा घासून ये, एकदम चमकायला पाहिजे. हो स्वामी. आज परीक्षा आहे हा तुमची. काय चुकतंय, कुठे चुकतंय हे जर कळायला हवं असेल तर पहिल्यांदा मान्य करायला हवं की मी चुकतोय. आपण चुकतोय हे मान्यच नसेल तर सुधारायचं तरी काय. भांड कळकलंय हे मान्य केलं तरच ते घासता येतं. तसंच मनाचं आहे, चूक लपवली तर ती वाढत जाते आणि जर चूक मान्य असेल तर सुधारण्याची संधी मिळते. पण चूक कळल्यावर योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता असते. पण दुर्दैवाने शिवनाच्या आयुष्यात योग्य गुरु नाही. त्यांनी चुकीच्या व्यक्तीची गुरु म्हणून निवड केलेली आहे. त्याचे परिणाम तो शिवनाथही भोगतोय, तसाच त्याचा तो गुरुही भोगणार. ए शिवनाथ, अरे ए शिवनाथ थांबे. ओ कोणते आहे का हो? ए शिवनाथ, अरे मार्तंड महाराज येते. अरे सोड सोड त्यांना. आम्ही आहोत मार्तंड महाराज. अरे अरे शिवनाथ, मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे शिवनाथ, मारूनच टाकतो. अरे गुरुदेव आहेत ते, मार्तंड महाराज आहेत ते. अरे शिवनाथ सोड त्यांना, सोड. अरे ती रेणुका नाहीये, मार्तंड महाराज आहे ते. शिवनाथ अरे मारून टाकशील त्यांना. अरे पाप लागेल, पाप. गुरुदेव गुरुदेव. अहो तुम्हाला भास होतोय, भास. ती रेणुका नाहीये, मार्तंड महाराज आहेत. सोडा. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. गुरुदेव 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 काय होतं? गुरुदेव गुरुदेव, तुला संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अहो सोडा, काय करताय तुम्ही? अहो सोडा, जीव जाईल त्यांचा. सोडा. अरे शिवनाथ सोड, हे गुरुदेवाला सोड. अरे सोड. आज तुझा शेवट, आज तुझा शेवट. क्षणात सगळं छान असतं, क्षणात सगळं बिघडतं. माणसाची पाप भरत आली की फक्त परिस्थितीच बदलत नाही तर त्याची मनस्थिती बदलते. स्वामी, स्वामी, हे शक्य होईल असं वाटत नाही. हे भांड स्वच्छ होणार नाही स्वामी. माती निघास. गयाताई, अहो तुम्ही नसतात तर माझ्याकडनं काही ते कपडे धुतले गेले नसते बाई. फार होते हो कपडे आज. कपिला ताई, अहो दोघींनी मिळून कपडे धुतले म्हणून लवकर काम उरकलं आपलं. स्वामी, स्वामी, याला माती लावून घासला तरी हा स्वच्छ होत नाही. अरे मग राखे निघास जा. मी आलेच, टोपली ठेवून येते. मग तुम्हाला मदत करते. करू का मदत? स्वामी, 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 या हंड्याला मातीने घासला, राखेने घासला, पण या हंड्याची चमक काय परत येत नाही स्वामी. हा हंडा पूर्वीसारखा चमकत नाही. दशरथा, अरे हाच नियम भक्ताच्या बाबतीतही लागू होतो. कळकलेलं भांड रोज घासावं लागतं. तसंच मनावर विकारांचा मळ चढू नये त्यासाठीच मनाची आणि आत्म्याची स्वच्छता रोज करावी लागते. रोज नामस्मरण करायला हवं, चांगली कर्म करायला हवीत आणि मनाची पवित्रता जपायला हवी. नाही तर संसाराच्या धावपळीत विकारांचा मळ हळूहळू चढत जातो आणि एक दिवस माणूस स्वतः सत्व हरवून बसतो.
नेमकं हेच त्या शिवनाथचं झालं. मनावर स्वार्थाचा मळ चढत गेला, विकारांचा मळ चढत गेला, त्यात तो स्वतःचं सत्व हरवून बसला. मळ भांड्यावर असेल तर घासून काढता येतो, पण मनावरचा मळ काढण्यासाठी माणसाला आधी स्वतःकडे पाहावं लागतं. तुम्हाला कळतंय का? तुम्ही त्यांना जीव घेताय का? आता सोडा! अहो, सोडा! माझ्या आयुष्यातून निघून जा. आज संपवल्याशिवाय शांतता मिळणार नाही. गुरुदेव गेले. आता मी कोणाकडे बघू, कोणाकडे जाऊ? गुरुदेव गुरुदेव तुम्ही आहात? गुरुदेव 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 बरं झालं वाचलात. गुरुदेव अहो, डोळे उघडा. अहो, उठा. काय झालं? अहो, अहो, उठा. अहो, डोळे उघडा. अत्याचाराचा कडेलोट, त्याच्या पुढे अक्कलकोट. रेणुका, 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 कुठे आहेस तू? अरे, ही इथे नाही, पण इथेच तर होती. धर्मशाळेत तर गेली नसेल. मला बघायला हवं. काय झालं तुम्हाला? अहो, उठा ना. अहो, उठा ना. डोळे उघडा. अहो, हे बघा, मी राधा तुमच्या. उठा ना. अहो, काय झालं तुम्हाला? उठा ना. अहो, काय केलं तुम्ही? एवढं जोरात प्रहार करतं का कोणी? देव गुरुदेव. अहो राधा वहिनी, अहो माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हो तुम्हीच पाहिलं ना, मी किती ताकद लावली, पण त्याला मागे खेचूनही तो थांबत नव्हता. आणि मी असं केलं नसतं तर गुरुदेवांचा जीव घेतला असता हो त्याने. गुरुदेव गुरुदेव. उठा ना. उठा ना. मारते महाराज, तुम्हीच काहीतरी करा ना. काही करा, पण यांना शुद्धीवर आणा. मी तुमच्या पुढे हात जोडते. हो, यांना शुद्धीवर आणा महाराज. महाराज, काही करा. उठा ना. गुरुदेव 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 गुरुदेव. शिवनाथ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्या रेणुकाचा बंदोबस्त आम्ही करू. गुरुदेव गुरुदेव. हा, हो, त्या रेणुकाचा बंदोबस्त आम्ही करू. उठा. उठा. लागलं तर नाही ना? बरे आहात ना तुम्ही?
शिवनाथ आम्ही मार्तंड महाराज आहोत शिवनाथ. गुरुदेव आहे ते महाराज. अरे गुरुदेव गुरुदेव, अरे शिवनाथ मी तुला तेच सांगत होतो. अरे ते महाराज आहेत, मार्तंड महाराज आपले गुरु आहेत, गुरु. अरे पण तू काय केलंस माहितीये तुला? त्या मार्तंड महाराजांना रेणुका समजून ना त्यांचा असा ओ करून गळा आवळत होतास तू. अरे तुला आम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू ऐकतच नव्हतास. गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज चुकलं चुकलं महाराज चुकलं, माफ करा. तुम्ही माझे गुरु आणि आणि तुमच्या बाबतीत असं नाही नाही नाही, खरंच खरंच माझं चुकलं महाराज चुकलं. मला काय झालं मला काहीच समजलं नाही. पण हे झालंच कसं? गुरुदेव गुरुदेव. हो राधा वहिनी, मला वाटतं ना त्याला रेणुकाची लागण लागली. गुरुदेव गुरुदेव, नाही म्हणजे त्याची मानसिक स्थिती हल्ली असेल. रेणुकाला जे काही होतंय त्याचीच लागण आता यांनाही झाली असेल का खरंच? रेणुका, रेणुका कुठे आहेस तू? इथेही नाही, स्वामी स्थानातही नव्हती. येताना गावात सगळीकडे बघितलं, इथेही दिसली नाही. एकटीच कुठे निघून तर गेली नसेल ना? रागाच्या भरात ती आधीच तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती. की शिवनाथच्या भीतीने शिवनाथ मार्तंड या दोघांनी परत तिच्यासोबत काही घातपात तर केला नसेल ना? रेणुका कुठे आहेस तू? रेणुका. शिवनाथ शांत राहा. त्या रेणुकाची चिंता करू नकोस. तिचा बंदोबस्त केलाय आम्ही. हा गुरुदेव गुरुदेव. बंदोबस्त केलाय म्हणजे? काय केलं तुम्ही? माझा देव 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 माझा देव देव आहे ना, देव देव हाय हाय हाय. अहो काय झालं, कशाला रडताय? अरे रडू नाही तर काय करू संपत. माझ्या जवळचा शिष्य शिवनाथ, माझा शिवनाथ मला सोडून चाललाय. हे अक्कलकोट सोडून चाललाय रे. खरंच? आणि तो त्या स्वामींना आणि रेणुकाला इतका कंटाळलाय की तो खूप लांब चाललाय. अरे ते स्वामी किंवा रेणुका त्याला शोधू शकणार नाही, इतक्या लांब चाललाय तो. खूप लांब चाललाय रे. संपत ते बघ, राधा आणि शिवनाथ दोघे चाललेत रे. खूप लांब चालले चालले. मी त्यांना निरोप द्यायला इथे आलोय. निरोप. मी आता माझे अश्रू नाही थांबू शकत. संपत मला अडवू नको. शिवनाथ अक्कलकोट सोडून चालला चालला. अक्कलकोट सोडून चालला. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव, डाव साधला.
गुरुदेव गुरुदेव. पण महाराज ते कोण होते? कोण ते जोडप? हा अरे खोट होतं ते. आम्हीच पाठवलं होतं त्यांना. आम्हाला माहित होतं तू लांब चाललायस हे रेणुकाच्या कानावर पडल्यावर ती शांत बसणार नाही. ती तुमच्या मागे धावत येणार. म्हणून मुद्दामच त्या जोडप्याला तिच्या समोर पाठवलं. म्हणजे आता ती गायब, कायमची. आता ते जोडपं तिला चकवा देत देत दाट जंगलात घेऊन जाईल. तसंही तिला स्वतःचं भान नाही, स्वतःवर नियंत्रण नाही. त्या जंगलाच्या भूलभुलैयातून स्वतःहून ती कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आता तिचा बंदोबस्त झालाच समजा. गुरुदेव गुरुदेव. महाराज पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला वाचवलं. महाराज, आम्ही हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. थांबा, मी साखर घेऊन येते. गुरुदेव गुरुदेव. महाराज, वा 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 वा. गुरुदेव गुरुदेव. महाराज मोठं संकट टळलं. आता आपण आनंदाने जगू शकतो. एवढंच नाही, त्या स्वामींना आज मात दिली आपण. खटल्याचा निकाल तर आपल्या बाजूने लागणारच आहे, पण आजच पहिला विजय मिळवलाय आपण. शिवनाथ, आता तू आराम कर. बाकीचं आपण नंतर बोलू. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. चला. गुरुदेव गुरुदेव. जमलं जमलं. आपण ते करून टाकले. गुरुदेव 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 गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. असंच शरण यायचंय तुला. गुरुदेव गुरुदेव. आज इथे ठेस काढलास, उद्या कर्मापुढे ठेस काढशील. आयुष्यभर असाच अडखळत राहणार आहेस आणि त्याचीच आठवण करून द्यायला हे घडलंय आज. गुरुदेव. दिवसा स्वप्न बघायची सवय कधी लागली तुम्हाला? शरण शरण तर तुम्ही याल मला एक दिवस. हो, इतके हसू नका. तुमच्या पराभवाची सुरुवात झाली आहे. आजच मोठी मात दिली आहे तुम्हाला. सदानंद, रेणुका बद्दलच बोलतोयस ना तू? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव आपण यांना न सांगता कसं कळलं? गुरुदेव गुरुदेव. आमच्या भक्तावर आमचं लक्ष असतं. आमचे भक्त कुठे आहेत एवढंच फक्त आम्ही पाहत नाही, तर त्यांच्या वाईटावर कोण उठलंय हेही आम्ही पाहत असतो. आणि योग्य वेळ आली की भक्तांचा बचावही करतो आणि रक्षणही करतो. म्हणजे रेणुकाला फसवून तुम्ही त्या खोट्या जोडप्याबरोबर तिला जंगलात पाठवलं ना? तेच जोडपं रेणुकाला सुखरूप घरी घेऊन येईल याची व्यवस्था आम्ही आधीच केली आहे. गुरुदेव गुरुदेव.
काहीच दिसत नाहीये. कुठे आलो आपण? अहो आता तर दिवस होता ना. हो ना, मग अचानक अंधार कसा झाला? इथून बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाहीये. हे कुठे अडकलोत आपण? कर्माच्या फेऱ्यात अडकलात, पापाच्या जाळ्यात अडकलात. स्वामी, रेणुकाला फसवून तिला मृत्यूच्या दारात ढकलायला निघाला होतात ना, म्हणून आता तुम्हीच या अंधारात अडकलात. स्वामी माफ करा आम्हाला. माफ करा आम्हाला, आम्ही चुकलो स्वामी. त्या मार्तंड महाराजांच्या आमिषाला बळी पडलो. आम्ही आमची चूक सुधारतो स्वामी. माफ करा आम्हाला. आम्ही रेणुकाला काही होऊ देणार नाही. आम्ही तिला सुखरूप परत गावात सोडून येतो. चूक सुधारण्याची संधी देतोय, पण पुन्हा अशी चूक करू नका, कारण शिक्षा देण्याआधी सूचना देणं ही आमची जबाबदारी आहे. हो हो स्वामी, माफ करा स्वामी. माफ करा आम्हाला स्वामी. काय झालं? अरे ज्या डावावर तुला एवढा विश्वास होता तो डाव फसला ना. अरे ज्या जोडप्याबरोबर तुम्ही रेणुकाला पाठवलं होतं ना, तेच जोडपं आज रेणुकाला सुखरूप परत घरी घेऊन आलंय. तुमचा डाव फसला आणि आम्ही आमच्या भक्ताला वाचवलं. आता बघूयात तू तुझ्या शिक्षेचा बचाव कसा करतो. शिक्षा? हो हो, शिवनाथची मानसिक स्थिती ढासळली. आत्ताच बघितलंस ना तू. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. आता फक्त शिवनाथच नाही, रेणुकाची मानसिक स्थिती बदलत जाणार आहे. गुरुदेव, गुरुदेव. मगाशी धर्मशाळेत असताना सारखं वाटत होतं पुन्हा एकदा इथे येऊन बघावं. आतून कुठेतरी आवाज येत होता, इथे असेल, आणि ती इथे आली होती. पण रेणुका, मगाशी तू नव्हतीस तेव्हा मला इतकं कासावीस का व्हायला झालं? इतकी काळजी का वाटली तुझी? तुला गमावल्याचा विचार आला आणि काळजात धस्स झालं माझ्या. पण मला हे असं का व्हावं? तुझी इतकी ओढ का वाटावी? माझा देव 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 आहे. माझा देव देव आहे ना. तुझी आणि माझी जुनी ओळख नाही, आपला कुठलाही जुना संबंध नाही, तरीही एकमेकांशी मनाने इतके जोडले गेल्यासारखे आपण इथे राहत आहोत. हे नातं नेमकं काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाही. अहो, आपण ही थैली मार्तंड महाराजांची चरणी वाहू, म्हणजे ते अजून बारकाईने आपली काळजी घेतील. हो ना, मग अशीच आपण द्यायला हवी होती, पण राहून गेली. ही पैशाची थैली जर आपण मार्तंड महाराजांना दिली तर त्यांची कृपा राहील आपल्यावर. हो, चला. ज्याच्या चरणी पैशांची थैली व्हावी लागते तो गुरु नाहीच. गुरु हा भावाचा भुकेला असो, पैशाचा नाही. तुझा गुरु सौदेबाज आहे. अहो, काय करताय तुम्ही? आमचं बाळ आहात.
अहो त्यांना अडवा, ते आतमध्ये जात आहेत. अहो काहीतरी करा, ते पुन्हा आपल्या बाळाला घेऊन जातील. अडवा त्यांना. अहो हे काय करताय तुम्ही? हे घे. हे घे. हो ते कळत आपल्या घरात शिरले. ते जे काही सांगतायत ना ते करा, नाहीतर ते आपल्या बाळाला घेऊन जातील. हे म्हणलं ना, झाकण लाव या डब्याला. लाव. अहो असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही, ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे. अहो असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही, ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे. तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते कधी कमी होऊ देत नाही, आणि जे अनावश्यक आहे ते कधी भरत नाही. तो खरा गुरु असतो. तुम्हाला उतू देत नाही, मातू देत नाही, तुमच्या आयुष्याला जो आकार देतो तो खरा गुरु असतो. माझं देव 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 आहे, देव आहे, देव आहे. हाय हाय. देव 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 आहे. हाय हाय. माझं रेणुका, हा लेप स्वामींनी तुझ्यासाठी पाठवलाय. स्वामी. हो स्वामींनी. स्वामींनीच हा लेप तुझ्या कपाळाला लावायला सांगितलंय. स्वामी 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 स्वामी. तुम्ही काय आम्हाला इथे ज्ञान द्यायला आलात का? आम्हाला गरज नाहीये तुमच्या ज्ञानाची. ज्ञान ऐकायची इच्छा असली तरी ज्ञान ग्रहण करायची पात्रता असावी लागते. आणि आम्ही इथे काही कोणाला ज्ञान पाजायला आलेलो नाही आहोत. फक्त एक सांगायला आलोय, लक्षात ठेव, जास्त आनंदात राहू नकोस. रेणुका कुठेही गेलेली नाहीये, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे. काय? नाही. हे शक्यच नाही. खात्री नसेल तर जाऊन विचार तुझ्या गुरुला. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला इशारा द्यायला आला. या घड्यात 3 दिवसाची वेळ लावली आहे. या 3 दिवसात तुमची पाप कबूल करा, तुमचे गुन्हे कबूल करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. कसले परिणाम? तुम्ही कल्पनाही केली नसेल असे भयंकर परिणाम.
श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या औषधाने खरंच फरक पडतोय. हे कापड हिच्या हाताला का बांधलेलं आहे अजूनही मला कळलेलं नाही. ते स्वामी खोटं बोलतात आपल्याशी. रेणुका परत येऊ शकत नाही. उगाच ते आपल्याला घाबरवत आहेत. त्या स्वामींना त्यांच्यावर मात झालेली सहन झालेली नाही. पण तरीही ते एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होते. आपण एकदा मार्तंड महाराजांकडे जाऊन खात्री करून घेऊया. ठीक आहे, त्यांनी आपल्याला आव्हान दिलंय ना, पण त्या आव्हानाला काही अर्थ नाही. आपण त्यांचं आव्हान जुमानणार नाही. घड्याळ कुठे आहे? आणि आणि ही कवटी कवटी इथे इथे कशी आली? मला काहीच कळत नाहीये. पण काही असो, मला ही कवटी आपल्या घरात नकोय. गेली. चल निघूया. अहो थांबा, बाळाला घेऊन येते. या सगळ्या नादात बाळाला घ्यायलाच विसरलो. तुम्ही इथे थांबा, मी आज जाऊन बाळाला घेऊन येते. हो. ही कवटी इथे कशी आली? तुम्ही आता हिला बाहेर फेकली होती ना? हो ना, मलाही काहीच कळत नाहीये. नेमकं काय घडतंय? मला काहीच कळत नाहीये. ते स्वामी नेमकं आपल्याला काय सांगू पाहतायत? हा नेमका कसला संकेत आहे? एकदा कवटी एकदा घड्याळ. हे नेमकं काय घडतंय? स्वामी नेमकं काय सांगताय? आमच्या भक्ताच्या आयुष्यावर उडलात, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तर त्याची भरपाई करावीच लागणार. संपूर्ण विनाशाने करावी लागणार. शिवशंकर शंभो. झाली सगळी कामं. चाललीच आहेत का अजून? अहो सुंदरा मावशी, तो भक्त आला होता जो नेहमी शांत बसतो, काय नाव बरं? रमाकांत. रमाकांत तो आला होता. ते स्वामींना सांगितलं का? नसेल सांगितलं. पाहिलं, सगळी कामं मलाच करावी लागतात. सांगते मी आता. सांगते. मी सांगते. स्वामी देवा, मगाशी तुम्ही नव्हतात ना, तेव्हा एक भक्त आला होता. नाही म्हणजे तो नेहमीच इथे येतो, स्थानावर बसतो, सेवेत रमतो. त्याच्या मनात एक प्रश्न आहे. कुठला? शिष्यानी गुरुसारखं बनायचं. आता गुरुसारखं बनायचं म्हणजे त्यांनी नेमकं काय करायचं हेच कळत नाहीये त्याला. बर,
हा समुद्र म्हणजे गुरु. आणि ही नदी म्हणजे शिष्य. आता मला सांगा, नदी समुद्राला येऊन मिळाली म्हणजे काय झालं? नदी समुद्रात विलीन झाली. बरोबर. मग आता ती नदी राहिली का? नाही, समुद्रात एकरूप झाली. अगदी बरोबर. म्हणजे नदी समुद्राशी एकरूप झाली. शिष्याने गुरुच्या जवळ जाणं म्हणजे गुरुची नक्कल करणं नाही, तर गुरुतत्वात स्वतःला विलीन करणं. शिष्याने गुरुसारखं दिसायचं नसतं, तर गुरुनी दाखवलेल्या मार्गावर चालून स्वतः गुरुतत्व जागृत करायचं असतं. म्हणजे स्वामी देवा, शिष्याला जर गुरुसारखं बनायचं असेल तर त्यांनी आधी स्वतःला गुरुच्या चरणी व्हावं लागेल. भाव असेल तर मार्ग सापडतो, आणि जर अहंकार असेल तर नदी समुद्रापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि प्रत्येकाला आम्ही एकाच पद्धतीने समजावत नाही. ज्याला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने समजावतो आम्ही. इथे तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतोय, आणि तिथे शिवनाथ आणि राधाला एक वेगळीच गोष्ट समजावणार आहोत. राधा, मला आठवतंय हेच घर आहे त्या रेणुकाचं. बघूया ते स्वामी म्हणतायत तशी ती खरंच परत आली आहे का? का मुद्दामून आपल्याला पुन्हा फसवताय? थांब. राधा, ही तर इथेच आहे. म्हणजे ते स्वामी खरं बोलत होते. म्हणजे मार्तंड महाराजांचा हिला जंगलात पाठवण्याचा डाव फसला की काय? हिनं तर घर चालवायला घेतलंय. एवढं भान कस काय आलं हिला? ही बरी झाल्यासारखी वाटते का? आता बरं वाटतंय का तुला? रेणुका, मला एक सांगशील, तुला काही आठवतंय का जुनं? तुझ्या आयुष्यातलं काही? तुझा आजार कळला तर त्यानुसार त्यावर उपचारही करता येतील ना? कशामुळे तुझी अशी अवस्था झाली? हिला खरंच काहीतरी आठवतंय का? असं झालं तर नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. पहिला धक्का, पहिला धडा. आता आला का धडा लक्षात? नदीचा प्रवास समुद्राकडे असतो, आणि समुद्रात एकदा का ती विलीन झाली की मग तिचं वेगळेपण राहतच नाही. तसंच माणसाने आयुष्यात एका योग्य गुरुला स्वतःला समर्पित करावं. तेव्हा गुरुची शिकवण तुमच्या फक्त कानावर पडत नाही, तर तुमच्या आचरणात उतरते, आणि मग तुम्ही आपसूक गुरुमय होता, गुरु सारखे बनता. तुमच्यात आणि गुरुमध्ये भेदच राहत नाही. दोन प्रवाह एकरूप होतात. आता हे डबकं बघा.
एक गोष्ट ओळखता आली पाहिजे, डबकं कुठलं, समुद्र कुठला. अनेक जण विकारांच्या आहारी जातात आणि मग स्वार्थाला सामर्थ्य समजतात आणि अहंकाराला मोठेपणा समजतात आणि मग डबक्याला समुद्र समजून बसतात आणि मग स्वतःचं आयुष्य ही डबकं करून घेतात. शिवनाथचंही नेमकं हेच झालंय. डबक्याला समुद्र समजून तो मार्तंडाला सिद्ध गुरु समजतोय. त्याच्या लक्षातच येत नाहीये त्याच्या आयुष्याचं डबकं झालंय. त्या डबक्यात पाण्याऐवजी दुर्गंधी भरली आहे, अहंकाराची दुर्गंधी. समुद्र विशाल असो पण डबकं कितीही मोठं वाटलं तरी त्याला मर्यादा असतात. एक दिवस त्यातलं पाणी आटतं, डबकं संपतं आणि मग तसंच चुकीच्या गुरुच्या मागे जाऊन स्वार्थ आणि अहंकारात जगणारा माणूसही एक दिवस स्वतःचा विनाश ओढवून घेतो. समुद्र शोधायचा सोडून डबक्याला समुद्र मानायची चूक करू नका. रेणुका थांब, थांब रेणुका, रेणुका गप. मी काही करू शकते. हिच्या मेंदूवर नियंत्रण नाहीये. आपण इथून निघूयात. चला चला चला. रेणुका शांत हो, शांत हो. अगं ते केलेत. रेणुका शांत हो, रेणुका. शिवनाथ, तेरी उल्टी गिनती शुरू और रेणुका की सीधी गिनती. स्वामी, गिनतीवरून आठवलं, सुभेदाराने 4 दिवसाची मुदत दिली होती. 3च दिवस राहिले. नाही, खटल्याचं पुढे काय होणार आहे? खटला पुढे सरकल्यासारखा वाटतही नाहीये. हे घे. याचं काय करू ठेव तुला हवंय तिथे. मी? ठेवलं स्वामी. काय ग, ती मोळी सरकली की नाही? नाही स्वामी, जिथे ठेवली आहे तिथेच आहे. कसं व्हायचं ग तुझं कपिले? आता मला एक सांगा, तुम्ही सगळे पुढे सरकतात की नाही? नाही स्वामी देवा. स्वामी, आम्हाला तर असं वाटते की आम्ही जिथे होतो तिथेच आहोत. तुमच्यासारखी शहाणी माणसं जर असं वागायला लागली तर कसं व्हायचं? देवा,
जरा उलगडून सांगा ना. आता सगळे नीट लक्ष देऊन बघा. पृथ्वी प्रत्येक क्षणी स्वतःबरोबर फिरत असते आणि ती पुढेही सरकत असते. आपण कुठे आहोत? पृथ्वीवर. म्हणजे स्वामी देवा, पृथ्वी बरोबर आपणही पुढे सरकतोय. अगदी बरोबर. ते आपल्याला दिसतं का? नाही. तुम्हाला ते जाणवतं का? नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्या हालचाली आपल्याला जाणवत नाही, पण दिसत नसलं तरी पुढे सरकतच असतो. तसंच कपिले, तुला दिसत नाहीये खटला पुढे सरकतोय ते, पण तो कधीच पुढे सरकलाय. आता प्रश्न खटला पुढे सरकतोय की नाही हा नाहीच आहे. शिवनाथने 2 पावलं मागे यायचं, आपल्या चुका मान्य करायच्या आणि सत्याच्या दिशेने वळायचं. याच्यावरच आता खटल्याचा अंतिम निकाल ठरणार आहे. संपत, आपल्याला काहीतरी करावं लागेल. अरे त्या स्वामींनी त्या रेणुकाला पुन्हा गावात आणलंय. हे जर शिवनाथला कळलं ना तर आपला डाव फसेल. काहीतरी करावं लागेल. अरे संपत, काय करतोयस? विचार विचार विचार. महाराज, गुरुदेव, पाहिलं ते मला शक्ती आली बघा. मी त्यांचा विचार केला आणि ते लगेच आले. गुरुदेव गुरुदेव. महाराज, महाराज, महाराज. अरे काय झालंय? डोक्याला हात लावलायस? महाराज. गुरुदेव गुरुदेव, हे टेंगूळ कसं आलं? हा, अरे काय झालं? महाराज, ती रेणुका गावात परत आली आहे. त्या स्वामींनी तिला परत आणलंय. गुरुदेव गुरुदेव. तिने यांच्या कपाळावर वस्तू फेकून मारली. पण महाराज, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? ती रेणुका इथेच आहे. महाराज. हा? हो हो, हा. बरं, सांगतो. आम्ही गाफील राहिलो. ते स्वामी रेणुकाच्या मागे येत आहेत हे आमच्या लक्षातच नाही आलं. आता काय करायचं महाराज? काळजी करू नका. आता ती रेणुका तुम्हाला त्रास देणार नाही. आता ती या गावातच नाही तर या जगातही राहणार नाही. सगळी योजना आखली आहे आम्ही. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. सुडाचा अग्नी, कुविचाराचा अग्नी, तो फक्त दुसऱ्याला जाळत नाही, तो सगळ्यात भस्मसात करतो. आणि ज्याने तो अग्नी पेटवलाय शेवटी त्यालाही भस्मसात करतो. अगं ते गेलेत. तू शांत हो, शांत हो. थांब आलोच. पाणी पी, पाणी पी. स्वामींनी हा लेप दिलाय.
याने तुला बरं वाटेल हा रेणुका रेणुका इथे बसूया आपण हा स्वामींनी सांगितलंय ना शांत व्हायला हा थांब थांब आलोच आलो आहेत ते आतमध्ये. दरवाजा लावून घे दिसतोय का त्या रेणुकाचा मृत्यू डोळ्यांसमोर दिसतोय का? हो महाराज. हो हो त्या स्वामींनी मला हे वाळूचं घड्याळ वेळ लावून दिलं होतं. एकदा का ह्या रेणुकाचा मृत्यू झाला की हे घड्याळ मी त्यांच्या समोर नेऊन ठेवणार आणि त्यांना दाखवून देणार की माझेच गुरु किती सरस आहेत ते. गुरुदेव गुरुदेव. बरं आता चला वेळ वाया घालू नका. गुरुदेव गुरुदेव. दार कसं बंद झालं दार का लावलंय दार उघडा उघडा दार कोणी आहे का बाहेर अहो, दार उघडा कोणी आहे का